आम्हाला मी काय बुक केलंय त्या घरामध्ये काय आहे तसा एरिया सुद्धा बघायला भेटत नाही. म्हणजे उद्या जाऊन जर ना 100 स्क्वेअर फीट जरी कमी झाले ना मला समजणार पण नाही तो ऍक्च्युअली एरिया तेवढा देखील काय आहे. म्हणजे काय करायचं घरासाठी काय नाही करायचं. त्यांना मी सांगितलं मला काही चेंजेस काही करायचे नाही नाही ते आम्ही देऊ शकतो तुम्हाला करायला देऊ पण आम्ही काही नाही करणार. बट फक्त व्हर्बल आहे लिहून काहीच नाही आहे. मेल टाकून थकलेलो आहे आम्ही. सगळं झालेलं आहे. घरचे विचारतात तू का चूक केली. बाकीचे प्रोजेक्ट बघ सगळे येतात तेव्हाचे आता कम्प्लीट होऊन गेलेले आहेत. थोडेसे पैसे टाकले असते तिथे. म्हणे कल्पतरू ब्रँड आहे ना. लहानाचा मोठा मी चेंबूरमध्ये झालो तिकडे कल्पतरू बघितलेले बाकी ठिकाणी कल्पतरू बघितलेले. इव्हन माझे सिस्टर नव्हते मी कल्पतरू घेतलेलं आहे. तुला चला इतकं चांगला ब्रँड इतकं चांगला फ्लॅट आहे पण आज बघितलं तर मग काय सगळं मातीमध्ये गेलेलं आहे. ना पैसा भेटतोय ना काही आश्वासनं भेटतात व्यवस्थित. हा देणार देणार पण डेट काही सांगत नाही. आता मला सांगितलेलं सप्टेंबरमध्ये आम्ही सगळ्यांना ईमेल टाकणार आहे. मला ते मार्चमध्ये बोलले मे मध्ये बोलले जुलैचं झालंय सप्टेंबर. आता सप्टेंबरचं माहिती नाही पुढे काय होतं. नमस्कार। आगे आइए। हम मुंबई से 1990 में मुंबई से थाना है शास्त्री नगर देवलिया नगर में। वहाँ पर हम कम से कम 20-21 साल रहा। वहाँ बिल्डिंग ओल्ड हो गया रीडेवलपमेंट में जाने वाला था। फिर हमने कलपतरू में बुक करा 2019 में। हमको कम से कम 3 दफे डेरा में हमको बोला कि आपको ये टाइम में मिल जाएगा। अभी लास्ट हमको सितंबर बोला, सितंबर के बाद में दिसंबर बोला और हम 2 सीनियर सिटीजन है मेंबर वाइफ पूरे का पूरा पैसा दे दिया हमने। अभी तक कोई हमको रिप्लाई नहीं दे रहा है वो लोग। हर तब जब भी हम जाते हैं वहीं हम रहते हैं नीलकंठ वैली में। हम जाके देखते हैं वैसे का वैसे भी नहीं पड़ा है। 2019 में हमने बुक कराया था वही पोजीशन आज की डेट में वैसा ही है। एक पर बोलो एक पिंच भी कुछ काम नहीं किया है। हर दम जाते हैं जब भी हम मीटिंग में भी जाते हैं ना अंदर से दुख होता है गुस्सा भी आता है गाली देने को दिल होता है कि क्या करें क्या नहीं करें। कुछ बोल भी नहीं सकते क्या करें। आज हमको सितंबर का हमको प्रॉमिस किया था कोई रिप्लाई नहीं आ रहा है। रेरा में बोला सितंबर को आपको 100% दूंगा। सितंबर नहीं हुआ तो दिसंबर में आपको 101% दूंगा। अभी क्या देना। अभी कुछ हुआ ही नहीं है। नहीं पानी का सप्लाई है नहीं कुछ बनाया हुआ है। क्या करें। नमस्कार, मेरा नाम अजय सिन्हा है। मैं 2016 में मैं ओमान में था। वहाँ पे इन लोगों ने मेरे को बहुत लॉलीपॉप दिखाया कि बहुत अच्छा प्रोजेक्ट है, आपको कम से कम एप्रिसिएशन ये मिलेगा वो मिलेगा, आपको रहने के लिए अच्छा मिलेगा। अच्छा घर समझ करके हमने 2016 में बुक कर दिया फ्लैट को। 2016 में इन्होंने करीब करीब ऑलमोस्ट 20 to 30% पैसा ले लिया। उसके बाद में 2018 में मेरी नौकरी वहाँ चली गई तो मैं वापस आ गया। मैं बोला मेरे पास में पैसे नहीं है तो मैं वापस लेना चाहता हूँ पैसे। इन्होंने मेरे को मेंटली टॉर्चर किया कि ये पैसे नहीं मिलेंगे, आपको ये पैसे बिल्कुल नहीं मिलेंगे। आपको चाहिए तो आप जैसे भी पैसा लाए आपको देना पड़ेगा, नहीं तो पैसे भूल जाए। तब तक मैंने 60 लाख रुपए उनको दे चुका था, 67 लाख रुपए दे चुका था। उसके बाद में इन्होंने ऐसा प्रेशर बनाया ऊपर में कि आप नहीं दोगे तो आपको ऊपर में इंटरेस्ट लगेगा, 9% के हिसाब से इंटरेस्ट लगेगा, तो आप कहीं से पैसे अरेंज करके दो। तो मैंने जो घर रह रहा था वो बेच दिया। मैंने वो बेच करके इनको पैसे दे दिए क्योंकि 3 इंस्टॉलमेंट इन्होंने मेरे ऊपर में डाल दिया था। एक इंस्टॉलमेंट 9 लाख रुपए का था। तो मैं टिकुजनीवाड़ी में रहता था। टिकुजनीवाड़ी में मैंने फ्लैट बेच दिया, बेच करके इनको पैसे दे दिए। उसके बाद में कंटिन्यू उसके बाद में भी फ्लैट अभी मेरे पास में जॉब नहीं था, 2 साल तक जॉब नहीं था। फिर मैंने अपना बिजनेस चालू किया। तो
इंस्टॉलमेंट आता रहा। इन्होंने फ्लोर प्राइस पे लिया हुआ था एग्रीमेंट में, वो फ्लोर प्राइस के हिसाब से इन्होंने देना चालू कर दिया। फिर भी मेरे पास में पैसे नहीं थे तो मैंने दोस्त से पैसे लिए, दोस्त से पैसे लेकर करके इनको दिया। उसको देने के बाद में आज की स्थिति ये है कि ये कुछ बताते ही नहीं है कि कब ये फ्लैट मिलेगा। सबसे बड़ी बात है कि ये बता दे कि हाँ आपको 2025 में मिलेगा, 2030 में मिलेगा। पहला बात तो ये लोग मेंटली टॉर्चर करते हैं। उसके बाद में कुछ बताते नहीं है कि हाँ क्या चाहिए। कभी भी पूछने जाते हैं आप बता दो कि हाँ कितने महीने में मिलेगा, कुछ नहीं बताते, सब लोग डार्क में है। दूसरी बात है कि अभी हम लोग थाना में रहते हैं, हमें सब मालूम है कि अभी इलेक्ट्रिसिटी लगने के लिए, वाटर कनेक्शन के लिए एक कम से कम 3 से 4 महीने, फायर अप्रूवल के लिए, लिफ्ट के लिए एक कम से कम 6 से 7 महीने लग जाते हैं ये सब कामों में, इससे ज्यादा ही लगते हैं। अभी जो कंडीशन है इनका कंस्ट्रक्शन के लिए कोई आदमी नहीं है उधर, ज्यादा से ज्यादा 10 आदमी 5 आदमी खाली घूमता मिलता है, कोई आदमी नहीं रहता है। अगर अभी से हम लोग अगर अपना अंदाजा लगाए, मैं एक इंजीनियर हूँ, मैं अपने हिसाब से अगर अंदाजा लगाऊं तो ये प्रोजेक्ट कभी खत्म होगा पता ही नहीं है। क्योंकि अगर उसमें 100 आदमी लगेगा तो हम बता सकते हैं कि हाँ ये 1 साल में खत्म होगा। अगर 200 आदमी लगेगा तो इतने दिन में खत्म होगा। इनके पास में आदमी लगाते ही नहीं है तो ये खत्म कब होगा किसी को कुछ पता नहीं है। और हम लोग इतने फ्रस्ट्रेट हो गए, मतलब इतना नेगेटिविटी में चले गए कि हम लोग क्या करेंगे कुछ पता नहीं है ये प्रोजेक्ट के लिए। और इतने पैसे अभी तक इन लोगों ने मतलब मेरे केस में करीब करीब 1.3 करोड़ रुपए इन्होंने ले लिया है, जो कि हम इधर से अरेंज करके उधर से अरेंज करके घर बेच करके सब दे दिए। लेकिन इनका कुछ है ही नहीं। कंपनसेशन के बारे में पूछते हैं कि भाई आपने डिले किया, आपने तो पहले टॉर्चर किया कि इंटरेस्ट लगेगा आपको, और इंटरेस्ट का लेटर भी भेजते रहे। और जब हम पूछते हैं कि भाई आपने तो इंटरेस्ट का दिया था, अभी हमारा जो पैसा लगा हुआ है आपको और आप डिले कर रहे हैं तो उसका कंपनसेशन, वो बोलते हैं कंपनसेशन का कोई बात ही नहीं है। तो मराठीमध्ये बोलू का हिंदीमध्ये बोलू का? या ठिकाणी उपस्थित कल्पतरूचे प्रतिनिधी आणि रहिवासी नाही म्हणता येणार, संभाव्य नेता म्हणता येणार, स्वप्नातील रहिवासी बरोबर असे बंधू आणि माझ्याकडे माझ्या काय ऑफिसमध्ये 4 जण आले होते आपल्यापैकी। आज मी मुद्दाम जास्त वेळ दिला कारण की मला अनेक लोकांना भेटायचं होतं, म्हणून मीच त्यांना सुचवलं की अन्य जे आपले असतील त्यांनाही आपण सदस्यांना भेटू, त्यांचं दुखणं ऐकू, आणि म्हणून मी अधिकचे ज्याला कोणाला बोलायचं असेल त्याने बोलावं। कारण की एवढं तुम्हाला दुःख आहे की दुःख हलकं करायला देखील आणि कोणी ना कोणी ऐकायला देखील माणूस पाहिजे। खरं म्हणजे या शहरामध्ये म्हणजे इतकी लोकसंख्या आणि इतकी कामं चालू आहे की जो बाहेरून येऊ इच्छितो तो पहिले ठाण्याला प्रिफर करतो, त्याच्यानंतर मग पुढे पुढे डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा किंवा त्या बाजूला वसई, विरार वगैरे सगळे जातो। तर आता ठाण्याचा मी खरा भूमिपुत्रच आहे, 4 पिढ्या मी ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यावर माझं प्रेम पण आहे। ठाण्यामध्ये आज जरी मी आता 3 टर्म आमदार असलो तरी देखील 40 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याचं चांगलं झालं पाहिजे। ठाण्याचं ऐतिहासिक सांस्कृतिक पण जे आहे ते टिकलं पाहिजे, त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या देखील मी करत असतो आणि त्या यशस्वी पण झालेल्या आहेत। या बिल्डर क्षेत्रामध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं असे खूप बिल्डर आहे आणि त्याच्यामुळे कल्पतरूचं नाव मोठं म्हणून आपण घेतलं, आपली काहीच चूक नाही। कारण की अन्य ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट झालेले आपण बघत असतो, त्याच्यामुळे इकडे पण आपण घेऊ, नाव तरी चांगलं आहे। अगदीच वैद्यचं कोणाचं तरी प्रोजेक्टला आपण घर घ्यायच्या ऐवजी, आणि आताच अशा पद्धतीने जे काम चालू आहे, ताईंनी सांगितलं की मी अनेक प्रोजेक्टचे फसवले गेलेले, अडकलेले अशी जी सगळी जी मंडळी होती
तर अनेक लोकांचं म्हणजे माझं पुण्य वाढलेलं आहे. अनेक लोकांचं मी अर्धा कप चहा न पिता त्यांना त्यांची घरं जी आहेत ती दिलेली आहे, याचा मला अत्यंत आनंद वाटतो. कारण जी आपली नियत साफ असेल, आपला कुठलाही इंटरेस्ट नसेल, वेस्टेड इंटरेस्ट. मी देखील तुमच्या एकाच्या 3 रूमच्या फ्लॅटमध्ये आजही राहतो. मी 3 वेळेला आमदार असलो तरी माझा बंगला नाही. तुम्ही कुठेही याच्यावर गेलात गुगलवर तरी सुद्धा सगळं तुम्हाला सापडेल अर्थात. आणि त्याच्यामुळे कॉमन माणसाचं काय दुःख आहे किंवा जो इमानीद्वारे टॅक्स भरतो, जे इमानीद्वारे नवरा बायको 12-12 तास काम करून कुठेतरी एक स्वप्न बघतो की एखादं आपलं घरकुल असावं आणि त्याच्याकरता आपल्याला EMI भरायला लागला तरी भरू आपण, परंतु पुढचं आपलं आयुष्य चांगलं होईल. आणि त्याच्याकरता लोक सगळी तुम्ही काम करतात, कोणी व्यवसाय करतात, कोणी नोकरी करतात. म्हणजे हार्डन मनी ज्याला म्हणतात, कोणाचाही हरामीचा पैसा नाहीये, कोणाचाही लुटमार करून आणलेला पैसा नाहीये, तर ज्याला म्हणता येईल की हार्डन मनी जो आहे तो आपण जमा करून तो भरतो. तर अनेक जणांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये सांगितल्या आणि त्या देखील क्लेशदायक आहेत. कोणाचा आजारपण आहे, कोणी सिनियर सिटीजन आहे, कोणाला नोकरी गेलेली आहे, कोणाला काय झालेलं आहे, 100 गोष्टी होऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे की जो मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असेल तर तो एका मर्यादेपर्यंत भांडत राहतो, सहन करत राहतो. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या बाजूने विचार करत राहतो, बिल्डरच्या बाजूने. आणि त्याच्यामध्ये मग तो थांबतो, त्याच्यामध्ये पेशन्स पण असतो. आणि त्या सगळ्या याचा गैरफायदा जे आहे ते हे बिल्डर जे आहेत ते घेत असतात. आणि त्याच्यामुळे जिथे अधर्म आहे तिथे शेवटी आपल्याला धर्माचं काम करायलाच लागेल. आणि हा एका प्रकारे अधर्म आहे. एखाद्या माणसाला समूहाला तुम्ही स्वप्न दाखवत राहायची, तारीख वेगळी सांगायची आणि लिहायची वेगळी तारीख, तर याच्यामध्ये तर म्हणजे मी कधीच असं म्हणणार नाही आपल्याला संरक्षित मार्गाने जायला पाहिजे. पण एखादा जर माथे फेरू असेल तर तो त्याला समोर सुद्धा ठेवणार नाही अशा प्रकारचं. कारण की ज्याचं जळतंय त्याला कळत असतं. आणि त्याच्यामुळे ही सगळी जी मोडस ऑपरेंडी आहे यांची, ती ठिकाणावर आणण्याकरता सामूहिक आपल्याला काम करायला लागतं. एकटा संजय केळकर पण नाही करत किंवा तुमच्यातले 4 माणसं फक्त करतील असं नसतं. काही वेळेला सामूहिक ताकद जी असते त्याचा पण परिणाम जो आहे तो अतिशय प्रभावी पडतो. याचं देखील मी नुसतं काही वाचून गप्पा मारणारा माणूस नाही, जो अनुभवलेला आहे ते आपल्याला मी सांगतोय. त्याचा एक वेगळा परिणाम होतो आणि काम होतं. जे 20-25 वर्ष कामं झालेली नाहीत ती देखील या ठिकाणी आपण कामं केलेली आहेत. ती केवळ लोकशक्तीच्या बळावर केलेली आहेत की त्यांच्या एकत्रित शक्तीच्या बळावर आपल्याला जे पाहिजे ते करून आपण घेतलेलं आहे. आता हा जो कल्पतरू तुम्ही जे मुनत म्हणतात, तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर अनेक आता हे काही कायम तुम्ही सारखं सगळ्यांनी भेटायला पाहिजे असं काही नाही. आज मला तुम्हाला प्रत्यक्ष तुमचं दर्शन घ्यायचं होतं. मला माहित नाही तुम्हाला माझं घ्यायचं होतं पण तुम्हाला निश्चितपणे विश्वास तर बसणार की हा माणूस काहीतरी आपल्याकरता करेल. तर त्याच्याकरता सुद्धा, कारण आता आमचे आमदार खासदार प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडे कोण जाईनसे झाले. अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गोष्टीमुळे त्यांचा काही वेळेला भ्रमनिराश झालेला आहे. काही वेळेला लोकप्रतिनिधी स्वतः भेटायलाही जात नाही. माझं उलट आहे, मीच स्वतः भेटायला जातो लोकांना. मीच त्यांना काय बाबा काय अडलेलं आहे सांग म्हणून सांगायला लागलो. आणि म्हणून आज तर मला कौतुक वाटतं की एका दिवसामध्ये तुम्ही म्हणजे इथे तुम्ही अडकलेले आहेत. मी आल्या सांगितलं हा गुच्छ बिच्छ तुम्ही दुःखात आहे आणि मला गुच्छ कसला देता, हे माझं पहिलं वाक्य होतं या साहेबांना की गुच्छ नंतर घेऊ, परंतु तुम्ही तरी देखील हा हॉल बुक करून नाही केलं. मी सांगितलं की माझं ऑफिस लहान आहे, गरीबाचं ऑफिस आहे, इथे काही जास्ती माणसं मावणार नाही, 25-30 माणसं फक्त बसू शकतील.
रेस्ट हाऊस घेतलं तरी देखील तिकडे 40च्या वरती लोकांना बसता येणार नाही, बाकीच्या सगळ्यांना उभं राहता येईल. तर असं कुठेतरी आपण बघूया आणि तिथे करू. तर यांनी लगेच हॉल घेतला. पण अधिक तपशिलामध्ये न जाता याच्यामध्ये आपण एक ऍक्शन प्लॅन जो आहे तो लॉंग टर्मचा ऍक्शन प्लॅन नाही, लवकरात लवकरचा ऍक्शन प्लॅन आपण निश्चितपणे ठरवला पाहिजे. आणि एवढे जण जमले, अजून सुद्धा खूप लोक येऊ शकणार नाहीये, परंतु यांना काही वारंवार यायची काही गरज नाहीये. मी त्या दिवशी पण सांगितलं की तुम्ही आज 4 जण आलाय, तुम्ही एक 10 जणांची तुम्ही बनवली नसेल तर बनवा, बनवली असेल तर चांगलं आहे. ते 10 जणांची टीम तुम्ही बनवली, तेवढे लोक सुद्धा मला पुरेसे आहेत की त्यांच्याशी मी इंटरॅक्शन करू शकतो आणि त्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून तुम्हाला ते कन्व्हे होऊ शकेल आणि त्यांच्याशी बसून एक ऍक्शन प्लॅन जो आहे तो आपण ठरवू शकतो. अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. एक तर याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, एक तर याच्यामध्ये चिटिंग झालेलं आहे. हे IPC मध्ये सुद्धा बसू शकतं आणि याच्यामध्ये आपल्याला FIR देखील करण्याची आपल्याला याच्यामध्ये मुभा आहे. ही एक बाजू झाली. दुसरं त्या ठिकाणी तर आपल्याला यायला पण देत नाही. त्याच्यामुळे एक दिवस ठरवायला लागेल की मीच येतो आता तुम्हाला सगळ्याला घेऊन तिकडे काय करायचं ते करून. जर आपलं 50%, 60%, 70%, 80% पैसे भरलेले आहेत तर आम्हीच मला काही नाही, आम्हाला तुम्ही अडवू राहिले काय? हे तर फारच झालं. कॉमन माणूस जो आहे तो शेवटी कायदा पाळणारा आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यावर कोणी या आणि टपलीत मारून जा, कोणी या आणि अन्याय करत जा. हाच कॉमन माणूस जो आहे तो अनेक उलथापालथ करू शकतो. याचा इतिहास आहे. जगामध्ये जो जो काही क्रांती झालेली आहे त्याच्यामध्ये साध्या सर्वसामान्य माणसाने केलेली आहे. मध्यमवर्गीय माणूस जेव्हा उतरला तेव्हा क्रांती झालेली, गरीब माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा क्रांती झालेली. आणि त्याच्यामुळे हे तर फारच झालं की तिथला सुरक्षा रक्षक सिक्युरिटी सुद्धा तुम्हाला सांगणार म्हणजे तुम्ही पैसे, तुम्ही मालक, तुम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून ते हप्ते भरले आणि हे तुमच्यावर सावकारी करणार की पैसे भरले नाही ते इंटरेस्ट तुम्हाला लागेल, हे लागेल, ते लागेल, 100 गोष्टी आपल्याला सुचवणार. ते हे याच्या पुढे काही होणार नाही. आपल्याला काय म्हणतात ना त्याला, नियोजनबद्ध जेव्हा एखाद्या आर्थिक ताकद असलेल्या लोकांशी लढायचं असतं त्यावेळेला अनेक गोष्टी दूरदृष्टीने ठरवून त्याच्यावर आपण हे करायचं असतं, त्याची स्टेप ठरवायचे असतात की जेणेकरून योग्य पद्धतीने त्याला आपल्याला तोंड देता येईल. आणि त्याच्यामुळे आता सगळं मी ऍक्शन प्लॅन काही मला वाटते सांगत नाही, परंतु तुमची जी प्रतिनिधी आहे एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने कोणाला आपण अन्याय करू देणार, अशा पद्धतीने. आणि अजून एक मी आपल्याला सांगेल की या शहरातला काय जगातला सुद्धा कुठलाही बिल्डर मला वश करू शकत नाही, हे तुम्हाला मात्र मी अगदी कुठलाही बिल्डर काय जगातला कुठलाही माणूस मला विकत घ्यायला येऊ शकत नाही, येणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. कारण नियत जर तुमची साफ नसेल तरच काम होत असतं आणि तुमची नियत साफ नसेल तर तुमचं काम होत नाही. मी एक तर त्या दिवशी पण यांना सांगितलं की मी डायरेक्ट बिल्डर पण नाही, इनडायरेक्ट बिल्डर पण नाही. माझ्याकडे फार काही मोठे धनी लोक पण कधी येत नाही, कारण काय त्यांचा काही उपयोग नाही त्यांना. पण जो सर्वसामान्य माणूस आहे, सफाई कामगारापासून तर तो माणूस सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो आहे तो हमखास विश्वासाने काय येतो, कारण की कुठेही काही आपला 1 इंच कुठल्याही याच्यामध्ये काही भाग नाही. इनडायरेक्ट पण आपण कुठल्याही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पण पार्टनर नाही किंवा कोणाकडनंही आपण काही हप्तेही घेतलेले नाही. अनेक गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही जगातला जरी आणला तर जर अन्याय असेल तर कुठलाही माणूस असेल तो तुमचा कल्पतरू असो, भले हे सगळे मला ओळखणारे असतील नसतील, मी तर होऊन कधीच कोणाच्या ह्याच्यात गेलेलो नाही, पण कोणीही असलं तरी देखील आपल्याला तुमच्या न्यायासाठी आपल्याला काम करायला पाहिजे
आणि त्याच्याकडनं करून घ्यायला पाहिजे, ही आपल्याला सतत विवेकबुद्धी आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आता ऑलरेडी त्याने तुम्हाला जी काही आश्वासनं दिली ती काही मी सांगत बसत नाही, कारण तुमची जेवढी पाठ झालेली आहे तुम्ही रोज जाऊन बघताय तिथे आता किती झालं, आता उद्या किती झालं, त्याला माणसंच नाही तिथे कामाला. असं फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मित्रांनो. मी दुसरी आपल्याला विनंती करेन की अन्य आपल्या मित्रांना सहकार्यांना देखील आपण सांगा की किती नाव मोठं असलं तरी तपासून बघितल्याशिवाय जाऊ नका. काही नाही तर माझ्याकडे या, मला विचारा, मी त्याच्याशी तुमचा विटनेस राहतो आणि मी बोलतो त्यांच्याशी, तर तुम्हाला म्हणजे त्यांच्यावर प्रेशर तरी राहील. कारण की ही प्रकार जे आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील वाढत जाणार. कारण की लोक जे आहेत ते पैसे निर्णय ठिकाणी फिरवायला लागले. जसं तुम्ही सांगितलं की आता इथे कॅडबरीची जागा घेतली, इकडची झाली. महापालिकेमध्ये देखील माझं पत्र जाईल की या नावाच्या बिल्डरला, या कन्स्ट्रक्शन कंपनीला त्यांनी नाव बदलून जरी तुमच्याकडे अर्ज केला तर यांना कुठलाही प्लॅन, कुठल्याही तुमच्या शहर विकास खात्याच्या माध्यमातून कुठलीही परवानगी त्याला मिळता कामा नये. कारण की आता आपण शिकलेले आहात, आपल्याला माहिती आहे की आज एक्स कंपनीच्या नावावर एखादा माणूस असतो, तो दुसरी बाहेर पडला की दुसरी वाय कंपनी काढतो, त्याच्यामध्ये तो सगळं प्रायव्हेट लिमिटेड करून रजिस्ट्रेशन करतो. पण मी आहे, मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून 28 वर्ष प्रॅक्टिस पण केलेली. हे सगळं काम करत असताना मला माहिती आहे की कसं निर्णय पद्धतीने हे लोक हे करत राहतात. मग दुसऱ्या नावावर परवानगी घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे नाव तुम्ही बघा, कंपनी नका बघू. या नावाचा माणूस दुसऱ्या कंपनीच्या बाजूने नाव टाकून जर तुमच्याकडे त्या जागेसाठी परवानगी घेत असेल तर परवानगी देता कामा नये. हे देखील आपण देणार आहोत. आता सुदैवाने सरकार देखील आमचं आहे आणि त्याच्यामुळे सरकार दरबारी देखील योग्य ठिकाणी, मग आमचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री ठाण्यामधले आहेत, त्याच्यानंतर या संबंधातले जे खाते ज्यांच्याकडे असेल तर यांच्या दृष्टीने देखील, आणि विशेष करून ज्यांच्याकडे गृह खातं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे, तर ते IPCच्या संबंधामध्ये त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्याशी देखील तुमच्या प्रतिनिधींची वेळ पडली तर त्यांच्याकडे जायचं मला, परंतु वेळ पडली तर आपण त्यांच्याकडे देखील भेट घेऊ, त्यांच्या देखील कानावर घालून त्यांना देखील याच्यामध्ये सुस्पष्ट अशा डायरेक्शन द्यायला महापालिकेला लावू, इथल्या पोलीस डिपार्टमेंटला पण आपण लावू. आणि पहिलं आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझंही पत्र जाईल, निरनिळा ऍक्शन प्लॅन जो आहे त्या बिल्डरला राहील माझं पत्र, ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या त्या ठिकाणी जाईल, तुम्हाला त्याची एक एक कॉपी राहील. आणि हे पहिल्या या आठवड्याभरामध्ये पूर्ण झालं की मग सामूहिक काही करायचं असेल तर आपल्यापर्यंत आपण निश्चित येऊ आणि एक दिवस एकदा त्या साईटवर पण जाऊ. जेवढे कोण फसलेले लोक आहेत ते त्या सगळं तिकडे 200-500 लोकांना तिकडे घेऊन मी येतो स्वतः आणि त्या साईटवर पण आपण थांबून जे आपल्याला जे काही योग्य करायचं असेल ते पण आपण करू. आणि त्याच्यामध्ये आपल्या सूचनेशिवाय आम्ही काही परस्पर काही करणार. आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय, समजा उद्या त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या जो प्रमुख बिल्डर आहे म्हणून त्यांनी काही आपल्याला लिहून द्यायचं नाही अंडरटेकिंग, तर आपल्याला मान्य असेल तर आपण ते स्वीकारू. नाहीतर तुम्हाला जे योग्य वाटणार, तुमचं जे सजेशन असेल त्या पद्धतीनेच आपण निश्चितपणे जाऊ. आणि त्याने काही कमिटमेंट दिली, काही हे केलं तर ते तुमची जी 10 लोक असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्याशी काही चर्चा झाली आणि ते जर मान्य असेल ते करू. नाहीतर आपण पुढच्या अनेक ज्या स्टेप्स आहेत त्या आपण घेतल्याशिवाय स्वस्त बसून चालणार नाही. आपले रस्ते जसे त्याने बंद केलेले आहेत तसे त्याचे देखील सगळे रस्ते जे आहेत ते बंद केल्याशिवाय तोंड उघडणार नाही. हे देखील आपली जर नाक पण बंद केलं, तोंड पण बंद केलं, गुदमराची पाळी आली हो लोकांना. आणि त्याचं तर दोन्ही चालू आहे. त्याच्यामुळे नाक त्याचं हे केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळू शकत नाही. आणि हे तर टोकाचा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा तर फोडलीच पाहिजे आणि संरक्षण मार्गाने निश्चितपणे आपण पडू.
सनदशीर मार्गाने यश मिळत असतं. योग्य वेळेला जर काही अशी परिस्थिती आली तर त्या पद्धतीचं आपण आधीच त्यांना इशारा पण देऊ. तो काही विषय नाहीये, त्याच्यामध्ये तुम्ही काही इन्व्हॉल्व व्हायचं काही कारण नाहीये. पण हा म्हणजे दिवसा ढवळ्या सर्वसामान्य कायद्याने बांधिलकी पाळणाऱ्या व्यक्तीवर हा दिवसा ढवळ्या दरोडा टाकलेला आहे. आणि तो सुद्धा साधा सुद्धा नाही, करोडो रुपयाचा दरोडा हा त्यांनी टाकलेला आहे. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा त्याला अधिकार नाहीये. आर्थिक माणसाला चणचण, माणसाचा जन्म काही सारखा सारखा होत नसतो. एक 100 वर्ष एखादा माणूस आपण धरून धरू की तुम्ही सगळे 100 वर्ष जगा, त्याच्या पलीकडे तर जास्त मान त्याचा नसतं. त्याच्यातली 5-25 वर्ष याने आपली घेण्याचा त्याचा अधिकार नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला शॉर्ट टर्म ऍक्शन प्लॅन आपण तयार करू आणि निश्चितपणे आपण विश्वास ठेवा. म्हणजे खरं म्हणजे तर मी नंतर हे लोक गेल्यावर सांगितलं ना, तर हे नवीन माझ्या अंगावर आले दिसते का, परमेश्वराने दिलंय की काय. कारण माझ्याकडे एवढी का तुम्हाला खरं सांगतो की एवढी माझ्याकडे, कारण एवढे अन्याय आणि एवढे शिक्षणापासून ते या बिल्डिंगच्या या सगळ्या ह्याच्यापर्यंत एवढ्या गोष्टी चाललेल्या आहेत की त्याच्यामधलं डोकं वर काढायला वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि लोक येतच राहतात. कारण काय आहे की देवाच्या कृपेने आपल्या हाताला पण यश असल्यामुळे त्यामुळे त्यांनाही वाटतं कोण वैयक्तिक येतो, कोण सामूहिक येतो. तर त्याच्यामुळे आपल्यालाही तसा हे नाहीये वेळ त्याच्यामध्ये फुकट घालवायला. पण जेवढा मला याच्याकरता डोकं घालून वेळ देता येईल तर निश्चितपणे मी देणार आहे. कारण की हे खूप वाढत चाललेलं आहे. आणि हा तुमच्यावरचा जो हा अत्याचार एक प्रकारचा जो आहे तर तो आपल्याला त्याला वाचा फोडल्याशिवाय आणि नुसती वाचा नाही तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला काही मिळवल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. काही जे यांनी सांगितलं की त्याची पत्नी कॅन्सरने आजारी आहे, आशिषने, तर त्यांना ज्यांना तातडीने पैसे पाहिजे दिले तर त्यांना उपयोगी होणार आहे त्याच्याकरताही आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. कारण की काही जी इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये असं हे करून चालत नाही. आणि त्याच्यामुळे जे जे म्हणून आपल्याला एक दबाव गट म्हणून निर्माण करता येईल तो आपण निश्चितपणे करू. आणि एवढं मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वासन देईन. आता आश्वासन शब्द पण गडबडच झालेला आहे, कुठला शब्द वापरू. तर तुम्हाला निश्चितपणे मी आजच्या या दिवशी एवढं सांगेन, वचन देईन की तुमच्या जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर मी आहे. तुम्हाला जोपर्यंत त्या ठिकाणी चाव्या, कारण एका याला मी स्वतः चाव्या दिलेल्या, शेवटी ते बिल्डरने मलाच बोलवलं की आप आओ और चाबी देव सबको. तर जोपर्यंत तुमच्या हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर आपण निश्चितपणे सर्व दृष्टीने सर्व बाजूने आम्ही आहोत. तुम्हाला सगळ्या प्रकारचं बळ देण्याला आम्ही समर्थ आहोत. आणि त्याच्यामुळे आपण खचून जाऊ नका. आपल्याला लढायचंच आहे. आपण ज्याला म्हणता येईल निगेटिव्हिटी मध्ये जाऊन चालणार नाही. कारण की आपला हा हक्काचा पैसा आहे, हक्काचा आपण आपला हक्क करायला जातोय. आणि त्याच्यामुळे काही वेळेला माणूस नर्वस होतो, डिस्टर्ब होत असतो. परंतु त्याच्या पलीकडे आपण सामूहिक आहोत आणि सामूहिक याला निश्चितपणे यश मिळत असतं. तर ते देखील आपण निश्चितपणे तुमच्या बरोबर शेअर करू एवढं या निमित्ताने आपल्याला मी सांगतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो. पुढची मीटिंग जी आहे ती आपण आता आमचं अधिवेशन संपलेलं आहे आणि या अधिवेशन संपल्यामुळे या आठवड्यात आपण कुठलीही वेळ ठरवा. कारण आपली काम धंदे नोकरी सगळे सांभाळून तुम्हाला यायचं असतं. त्या दिवशी आपण वेळ ठरवू आणि पुढचं ऍक्शन जे आहे तोपर्यंत माझं सगळं सुरू झालेलं असेल.
तर ते पण तिथं आपल्याला सांगेल. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. गणपती बाप्पाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. ज्या वेळेला तुम्हाला गणपतीला जायला मिळालेलं नाही तर त्याच्या पुढच्या वेळेला गणपतीच्या आधीच कसं तुम्हाला जायला मिळेल याच्याकरता आपण निश्चितपणे आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. केळकर साहेब, आपण आम्हाला खूप आमच्या सगळ्यांची गाराणी ऐकून घेतली शांतपणे आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. असाच सपोर्ट तुमचा आम्हाला मिळू दे असं म्हणून मी आपले आभार मानते आणि ही मीटिंग संपल्याचं जाहीर करते. मी घेतो सगळ्यांच्या सह्या 2 मिनिटं आता नको, त्याच्यावरती नको. आता किती सगळ्या घेत पडणार. काय करणार सांगा, माझी आम्ही- सही वाच आहे तुमच्या सर काय सांगाल किती कुटुंब आहेत ज्यांच्यावर अशा प्रकारचा प्रसंग घडलेला आहे ठाण्यामध्ये? ठाण्यामध्ये अनेक बिल्डर जे आहेत हे फसवणुकीची कामं करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दिलेल्या वर्षी त्यांना ब्लॉकचा ताबा देत नाही आहेत, दिलेल्या वेळेत देत नाही आहेत आणि लाखो रुपये रहिवासी म्हणून त्या ठिकाणी ब्लॉक बुक केलेले जे सामान्य नागरिक आहेत तर त्यांचे लाखो रुपये जे आहेत ते अडकून पडलेले आहेत, परंतु त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही आहे, इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही आणि एक प्रकारे ही फसवणूक आहे. आज या ठिकाणी कल्पतरू या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 1800 लोकांनी घर बुक केलेलं होतं. 2016पासून घर बुक केलं, 2020ला देतो म्हणून सांगितलं, काहींना 2019ला देतो म्हणून सांगितलं. पण आजही जर बघायला गेलं तर त्या ठिकाणचं इमारतीचं कामच ठप्प आहे आणि या सगळ्या लोकांनी 70%, 80%, 90% रक्कम जी आहे ती भरून झालेली आहे त्यांची आणि तरी देखील आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे अत्यंत त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आणि अत्याचार झालेला आहे आणि पुन्हा त्यांच्यावरच दादागिरी करून त्यांना योग्य प्रकारे त्यांना सांगितलंही जात नाही आहे. अशी सगळी मंडळी जी आहे ती आज एकत्र जमून त्यांनी मला बोलवलं आणि त्यांचं सगळं गाऱ्हाणं, त्यांचं दुखणं, त्यांच्यावर होत असलेला अन्याय हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या काळामध्ये एक ॲक्शन प्लॅन बनवून आम्ही निश्चितपणे त्यांचं हक्काचं, त्यांचं मेहनतीचं जे त्यांनी पैसे खर्च केलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत तर त्यांना ते मिळण्याकरता आम्ही एक लढा उभारणार आहोत. सनदशीर मार्गाने त्यांचा हक्क मिळेपर्यंत हा लढा जो आहे तो आम्ही निश्चितपणे चालू ठेवणार आहोत आणि मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार. सर नागरिकांना काय आव्हान असेल जे व्यावसायिकमध्ये पैसे गुंतवतात परंतु मग नंतर अशा प्रकारची फसवणूक होते, अशा नागरिकांना काय आव्हान असेल की ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता किंवा काही प्रॉपर्टी खरेदी करता त्यावेळेस काय दक्षता घेतली पाहिजे? नाही, एखादी प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं आणि फसवणूक करणं हा भाग वेगळा, परंतु या ठिकाणी नियमाने बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडूनच फसवणूक जर होत असेल तर त्यांनी पूर्णपणे त्याचा माहिती घेतल्याशिवाय, त्याच्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये काय परिस्थिती आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय त्यांनी खरं म्हणजे घर बुक करू नये. कारण की नाव मोठं आणि लक्षण खोटं असे देखील आता या शहरामध्ये आपल्याला बिल्डर दिसत आहेत. त्यांची नाव मोठं आहे परंतु प्रत्यक्षात हे एवढं मोठं त्यांना लोकांची फसवणूक झालेली दिसते आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी काळजी घेऊन आपला मेहनतीचा पैसा जो आहे तो बुकिंगसाठी टाकला पाहिजे.